पप्पू शेठ, या एक घराच्या पुढं बघा कशी बैलगाडी उभी केली. श्रीमंत माणूस आहे. ठीक आहे. मग इथं तुम्ही फॉर्च्युनर स्कॉर्पिओ इनोवा लावली असती तर तुम्ही त्याचं व्हिडिओ घेतला असतं का? नाही नाही नाही, मग हिचं का घेतलं? म्हणून तर ती श्रीमंत आहे ना. श्रीमंत आहे. हा, बैल कुठं आहे त्यांची? आहे बैल हे घराच्या मागे मग ही कोण आहे? आजी आहे काय? आजी आहे. आता आपण ती पाडी बघितली का तुम्हाला आवडली? हा, त्या पोरांची आजी आहे. आजी आहे काय? ती वस्ती तिची आहे ती आजी. आता कोणी जायचं? हे कुठलं गाव आहे? धुमाळवाड हीच की आपलं मग हे आपण गावात आलो का आता? मेन गाव आहे. हो, आपण गावात आलोय. गावात आहे गावात. आता आपण घर आपलं गावातलं घर आहे ना, हा, लांब न बघूया. तिथं कोण राहत नाही. हा, तिथं बंद आहे. आजी इथं राहत होती पण आता आजी आजारी असल्यामुळं तिकडेच आहे. हा, हे जुनं गाव हे आहे. आपलं घर. हा, आणि हे आपलं घर आहे जुनं. ठीक आहे. हो. कुठलं? ही घर. हे जुनं घर आहे. हा, आपलं घर आहे जुनं. मग इथं राहते की कोणतं? आजोबांच्या काळातलं नाही. ही आपलीच आहे. चुलत बहीण आहे, चुलत भाऊ आहे. हा ह्यो काल त्यानं पराक्रम तुम्हाला नाही का म्हटलं, हा हा, ट्रकनं उडवलाय. डंपरनं. हा, ह्योच आहे तो डाकू. हेच आहे. याला बघू बरं. डंपरनं. ये बाहेर. एक आहे बंद करायचं. ह्योच आहे डाकू. त्यो त्याला डंपरनं काल तुम्हाला म्हटलं का डेश दिली. वाचला थोडक्यात. हा, होय होय. घाबरला होता का? घाबरला होता जरा. तर ह्यो घाबरला होता म्हणजे मला लागलं तर नाही, गाडीला मोडली तर म्हणून भेला होता जास्त. हा जर ह्याला लागलं नसतं आणि गाडीला फुटली असती का, हा, ह्याला लय मार खायला लागला असतं. ह्यालाच लागलंय म्हणून आता वाचला. समजून घेतलं. नाही नाही, पण वाचला बरं का. डंपरनं होय. उडवून वाचतोय म्हणजे इथं जरा क्रॅक आहे इथं. आहे ना. हम्म. मग हाताला? हाताला काही नाही, ह्या हाताला काही नाही. हा हा, इथं फक्त क्रॅक असल्यामुळं हा. हालचाल करायची नाही हातात. दुसऱ्याला लागलं का? दुसरा कोण होता? नाही लागलं त्याला, डोक्याला जरा. चालवत कोण होतं? मी चालू तुला डंपर का दिसला नाही? काय लय असं निघालेला रस्ता, हा, इकडं आला ती डायरेक्ट ओढून मग त्यानं बघायचं थांबल्यागत असतं. केलं. थांबल कसा ते डंपर थांबते ते का? थांबायचं तुलाच आहे र. डंपरला थांबायचं. डंपर कसा थांबल? थांबायचं तुला या. आपला जीव आपण सांभाळायचा. हा. तिची चूक असली तरी आपण थांबणं. थांबायचं तुला आहे. तू बघितला नाही डंपर कसा थांबल? तो लोडचा गाडी भरलेला लोड असणार तो थांबतो का? तू न थांबल्यामुळं तुला लागलं. काय आलं? नवीन आहे. किती वय आहे तुझं? 10वीला आहे ती आता. हा? 10वीला आहे. 10वी लागणार. त्यामुळे तुला समजलं नाही गाडी चालवायची कशी ते, त्यामुळे लागलं. वाचला, नशिबानं वाचलाय. चला हा? काळजी घे. चला. जुनी पिढी आहे ही. सोनी, ही आमचं मोठं चुलत आहे ते. मोठं चुलता येतं. होय. ही बैल- सुद्धा बैल होते का नाही काय? बैला ती बी मी तर ती सांगणार होतो. हा. अखंड आयुष्य बैल सोडून काय केलेलं नाही. हा. मिलिटरीचा जॉब आलता, हा. सोडून थांबा एक मिनिट, सोडून दिला. हा किर्लोस्कर कंपनीत जॉब लागला होता. हा त्यावेळी किर्लोस्कर कंपनी म्हणजे टॉप होती. हा, तो जॉब सुद्धा सोडून दिला. फक्त बैल एके बैल. आता जरा आजारी असते ती, पायानं जमत नाही म्हणून जायत नाही ते रानात. नाही तर बैल. कायम बैल. आणि मला बैलांचा नाद ह्यांच्यामुळे अवताचा नाद लागला. हा. आम्ही बारका असताना कोळवा बसाय बैल हाणायला जायचं. आम्हाने नाद लागायचं. आमचं अवताचं गुरु पहिलं ही आहे ती. चुलतं आमचं मोठं चुलतं म्हणा, सगळ्यात मोठं. 80-82 वय आहे त्यांचं. पळसगाव. पळसगाव तिकडं वर आहे वडूजकडं. बाळवणीला जाऊन गाडी आणली नादासाठी, चालत जाऊन. चालत जाऊन. हितनं हो, चालत बैल न्यायची हा, आणि गाडी बनवून आणली. शिरगुप्पीला चालत जाऊन बैल आणली ती. शिरगुप्पीला चालत गेलेला. हो. आणि तिथनं बैल आणले. आवडीचा बैल आणायचा. ताणले. किती दिवस लागलं? तरी तिथनं पहाटे 4ला निघालो होतो. हा मिरजेत 11 वाजता आलो होतो हा इंगळीमधनं. पुन्हा मिरजेतनं जरा त्यावेळी लई स्वस्त होती. काडबे पेंड्या 2-2 घेतल्या हा आणि पेंड लई स्वस्त त्यावेळी. एवढी अशी पेंड आली एका एका बैलाला. हा, तिथनं पुन्हा आष्ट्यावा आलो 12-1 वाजता. दुपारच्या. लय फास आला गे. जरा झाडाखाली झोपलो निवांत. आणि
तिथनं 3, 3:30, 4च्या दरम्यान तिथनं चालू झालो. मधनं असं चालत चालत ह्याच्यावर कामेरी येस्तोवर आम्हाला अंधार पडला. मग तिथनं मळ्यातनं एका मधनंच वाट आहे, त्या मळ्यातनं आम्ही मधनंच असं खाली आलो. मग मुक्काम केलाच नाही. मुक्काम कुठं मिरजत थांबलेलो, मुक्काम नाही. इथं कितीला आला? इथं दुसऱ्या संध्या आलो 24 तास 8, 8:30 वाजली का आम्हाला यायला. रात्रीच्या. होय इथं यायला. मग आता ती आपण बैलगाडी बघितली, हा त्या गाडीची ही बैल आहे. ही बैल आहे त्या, होय ही बी बैल जोरात आहे त्या हा कामाची. कामाची अवताची बैल. होय ह्या बैल फेवरेट आहे मालकाचा द्या. मालकाच्या आवडीचा बैल. होय होय त्याला पायाचा त्रास आहे तर तेवढ्या पुरतं कशी टाकली बघा त्याला. हा म्हणजे पुढच्या पायाचा त्याला त्रास आहे, त्रास आहे जरा म्हणून तेवढ्या पुरतं त्याला मॅट टाकले. मॅट टाकले. बैल पण बरोबर त्याच्यावर उभा राहतो. बैल की लय हुशार आहे बघा, त्यानं हालून दिलाय का इकडे तिकडे. त्यालाही माहिती आहे मालकानं मला पुढच्या पायालाच टाकले, ते मागच्या पायात गेलं नाही पाहिजे, याचं नाही हलवायचं नाही त्याला. ते पुढच्या पायातच राहिलं पाहिजे. मग काय तर. माणसापेक्षा बैल हुशार आहेत होय होय आहे ना. अहो तुम्ही बघा की आवताची बैल एका माठातच आहे का नाही. हाय ते सगळी अशीच आहे ती. एक तर शिंग बाहेर आहे ती. आता आपल्या बैलाची ह्या बैला शिंग तुम्हाला बऱ्यापैकी हा सारखी शेम दिसते. नसेल तर शिंग मागा गुलटी आहे. हा पलीकडचा बैल बघूया का. बघूया तो जरा बारीक आहे, साधा आता नवीन आणला. हा म्हणजे या इकडं. ते शोरूम गत काम आहे, जे टॉपचं आहे ते पुढे ठेवलंय. पुढं ठेवलंय. हा हा हुशार आहे ती माणसं. मॉडेल पीस पुढं ठेवला. मॉडेल पीस पुढे आहे. आणि दुसरा बैल होता ह्याच्या जोडीला, हा हा तो मार्का होता म्हणून तो हा. विकला हा आणि शिव आणलाय. हा मग शिव गरीब आहे म्हणून आणलाय. हा शिव लय काम करतोय असं नाही. नाही. ती मग अशी परडी बांधत होतात का हा 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 बसून म्हातारा हा. निकॅप घातलेला, तीनची बैल आहे. ही मालक ते. हा मग त्या दोन्ही पायानं तिसनी चालायला येत नाही. हा हा त्यामुळे तिसनी शांत बैल लागते. ती गरीब हल्ली चाला येत नाही नाही. ती दोन गुडघे कामे असले का ताई. आणि असली बैल सांभाळायची. होय होय आलं बघा हे बघा हे आलं. आलं का बघूया बरं. ते बघा दोन्ही पाया त्यांच्या निक्याप असणार कायमच असते ती. हा चाला येत नाही पण आलं की बैलाशिवाय मग. दुसरं काय केलेलं नाही. त्यामुळे कायम पायाला निकॅप घातले ते. कंटिन्यू. म्हणून तिने ती गरीब बैल ठेवलाय तो तेवढ्या करता आणलाय. गरीब बैल आहे ती. माझ्या भात शिंग लावणार टँका खायला पोर बारक्या पोरांनी जायचं. काय नाही करणार तुम्ही जायचं आता लोक. मी भात आहे म्हणून जायच नाही तर कायम जातो. असं ना. पप्पू शेठ जावं बरं. मी वाकन का त्याच्या खाली. एकदा बघूया की काय करतोय का. मला मारील. नाही मार थांब. मारील बापू मला. मारत नाही जातो भात धड्याक जा. मी वाकणार कधी तुम्ही मला घालू. बघूया की कसं वागताय ते तर बघूया की. जावं घे जाया काही नाही गडगे साहेब. मला वाका येते का खाली एवढं? वाका पण. जाणार की माणूस. जाणार जाईन की. की, जाईन की मी. बघा की नाही तुडवत तुम्हाला. तुडवलं तर काय नाही होत. जा तू धड्याक. नाही काय करत. अहो, जा मला तू. जायचं राहिलं मला जा. वाकायला पाहिजे का नाही. हा जा तू. काय लागा या असा विश्वास आहे मालकाचा बैलावर. नाही नाही मारीला तो. त्यो मारील पण- नवक्या माणसाला हे नाही, करू. पण हा. गेलो की 100% गेलो. आहे की नाही. पण मी ह्या खात्री देतो माझे देख खायला मी जातो म्हणून मग इथं माझं जायचं होतं. आता हा. नाही जायचं. आता ते त्याच्यावर माझा पायामुळे बी विश्वास आहे हा. पण माझ्या शरीरावर माझा विश्वास नाही. वय काय राहिलो ह्याचं. हा? ह्याचं वय काय आहे. शिव बघा 15 वर्ष तर असतं. होय होय 15 17 वर्ष? वर्षाला ह्यांच्या आमच्यात आहे. अवतारा चांगला आहे. हा अवतार लय भारी. है ना. दिवसभर चालणार का. चालणार की. शान आहे बैल. लय बैल चालणार. आता हे जेवण तुम्ही ओळखता की. हो हो. एक क्विंटलचा माणूस त्याच्या पोटाखालनं गेला तरी तो हल्ला नाही. हो. फोटो काढून बघा की हलवायचं होतं बघायला तुम्ही ह्याचा. घेतलाय घेतलाय की. ही काय. आवताची बैल सांभाळणारी शेवटची पिढी. होय होय हा, मग शेवट शेवट. आहे का नाही? लास्ट पण तुम्ही नवीन पिढीला आवत शिकवला नाही हो. आपल्याने जमत नाही आता. आहे ना. अहो ह्याच्या वडिलांनी ना आम्ही 3 वाजल्यावर नागपूरचं पुन्हा आणायचे तेव्हा मग आमच्याकडे रेड होते. मग रेड्याचं आवत वे. हो रेड. ह्याच्याकडे 4 बैल माझ्याकडे 2 रेड. हा आणि 6 बैला नागोर. रेड कुठं पुढे झोपायचं का माग. ना मग माग आगील 4 बैल फुटली 2 सोडून मध्ये. फुटली 2 सोडली हा मध्ये आगील करायला लागते. हा हा. त्याच्यावर बसून हाणायचं आगली.
मग मी काय म्हणतो ते पायऱ्यातच ना हा पाहिला मग मी काय म्हणतो बैलवाल्याला किती दिवस आणि रेडवाल्याला किती दिवस नाही ते सरसकट काय होईल तितके दिवस आहे ना हा मग तुम्हाला लय सांभाळून घेतले मग त्यांनी तर लय सांभाळलंय है की नाही होय. जमीन होईपर्यंत करायचो हो. ते ते नांगरट दिवसाचं होईल काय तर विषय नाही. तिची होऊन दे नाही तर माझी होऊन दे हा माझी झाली तर त्याच्या जायचं हा मग तुम्हाला ह्यांचा सांभाळून तो घेतलं आता आजारी पडलेला भाऊ आता दाखवलं का चुलत हा 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 ते ह्याला लागतं त्याचा आणि माझा पायरा कायम हा आणि ह्याच्या आजोबाचा मार वाज खाल्ल्याला नाही आम्ही हा शिकायला बघा की पप्पू शेठ तुम्ही आता आज एवढं कोण सांभाळून घेल का नाही तुमची 4 बैल त्यांची 2 रेड आणि पायरा शेम चालवायचा मग आता एक दिवस जरी पायऱ्याला बैल मागितला की मग ते वायदे किती देणार एक दिवस नाही 1 मिनिटच बैल पोहोचतो पायऱ्या दिवस नाही पळत हा 3 फेर काढलं तर 1 मिनिट हा 20 सेकंदाचा 1 फेरा एका मिनिटाला म्हणते किती देणार वायदे मग ही जी गोष्टी सांगतात ना ही जवळपास 40 वर्षापूर्वीच्या आणि अशी किती वर्ष आवत चालवला बरेच दिवस चालले नाही मी एवढा असताना चाललाय त्या. 10-15 वर्ष मग तुम्ही बारक का सगळ्यात ह्यांचं वडील आहे हा. ना सर्व्हिसला होतं बाहेर हा ती इथं नव्हतं हा मग ही लहान असायचं ना मग ही तेव्हा रेड की आपलं स्वस्त गावायचं रेड आहे हा मसरात माळाला हिंडून जायचं याच हा मग ही मोठी माणसं पोराला सांभाळून घेत होती हा बारकं पोरग एकटं काय करणार हा. म्हणून मी मग एकटाच त्याला होतो आमच्या चुलती आता आपण घेतलीच की त्यांची हा, हा, वडील. हा. त्या चुलती आणि यांचा पायर हा 4 बैल हँडल ती करत होती हा बरं. 4 9 7 जी होती म्हणजे 4 बैल त्यांची आणि 2 म्हणजे रेड आमची, ह्यांचं हा. हा आणि 2 रेड यांचा असा तो नांगूर चालवायचा नांगूर चालतंय हा? असा विषय ही कोंड आहे घरच्या गाईची. घरच्या गाईचा होय फुस करतय होय ह्याला शिकवा की पळा जरा मार्क काय पळल काही हा पळणार की हो हे मालकासनी वेळ नाही म्हणून लय दिवसाचं नाही हा. पण माप आहे त्याला चांगलं हा हा हे पळणार की फुस करतय होय मार्क काय हा त्याच्या लय जवळ जाय नको आपण आणि मालक आहे ना हम्म. म्हणजे प्रेम आहे खिलार प्रेम आहे क्लिअर प्रेम आहेत होय होय पहिल्यापासून नाद आहे बैलांचा है ना हो. तो काळा बैल बी बाहेर आहे जाऊया का तिकडे हिकंड जाऊया ही मारते हे मारतंय हिकडनं जाऊया माणसाने वाटतं तो काळा बैलच ह्याचा बाप आहे हा पण तसं नाही तसं नाही हा त्याचा बाप ह्याचा आहे. कुत्र बघा ए धरल काय बघ नाही तर गाला बांधून पप्पा कुठं आहे अरे घरापाशी आहे म्हणलं घराच्या मागे आहे. या मग आवाज दे की मग धरलंय ते ना या धरलंय असं नाही चावायच्या टायमिंगला देतोय सोडून आज घेतलंय ते ना आता नाही चालत. आ, तुमचा घेतलाय माझा तर गेल तो शेव बैल नाही मारत नाही मारत नाही मारत थांबा की बारक्या पोराला घ्यायला लावूया बाहेर बैल वाहरे या होय आवताच का आवताचा शिव बैल लय मोठ्या माणसांच्या बशी होता हा होय ती तुम्हाला नावं सांगतील ह्यो बैल कोणा बशी होता माहितीये का हा बाबा निकम गोडोली हा हा त्यांच्या दावणीला होता हे होता होता नाही मग ही मालक आलं बाबा नमस्कार कसा आहे आनंद चेहऱ्यावर मी काय म्हणलं हा आहे का ना जनावर प्रेमी आहेत का नाही? एवढ्या फास्ट आलंच का नाही त्यातनं मग पोरासने खेळाय बाहेर आहे बरं. तू शाळेत घेऊन आला नाही हा असं उड्या मारत असं घाबरायचं काम नाही आहे का नाही चिंबू मारीन किंवा बघितला पोरा बरं खेळतोय ते बी धर धर जवळ धर पोरं पळतील तसं पळतोय पळतोय गेलास तेव्हा नाही बरं पळवून पळत पळत नाही तिकडं पप्पू शेठ बघितलं का पोरांचं खेळणं त्या बैलाने खेळत नाही तिथं हा. लय पैशाला विकला होता हा तुम्ही होय आत्ता मागल्या महिन्यातच हा मला वाटतंय गेल्या 10-12 तारखेदरम्यान व्यवहार झाले होते त्याचा हा 1,21,000 रुपये विकले हा आम्ही ट्रॅक्टर घेतला म्हणून थांबायचं म्हणतं बैलांनी जरा हा ते आम्हाला काय ना काय ते गोष्ट करायला लागलं हा ती 10,000 रुपये त्यांचा ॲडव्हान्स मागे दिला हा आणि हात आमच्यात मरणार जात शेवटच त्याचा म्हणून ते- ती समाधी जात आमच्यात म्हणजे तो गेल्या अडचणी यायला लागली अडचणी यायला लागली आणि विचारलं आम्ही हा विचारतो लोकांना भयांचा आमचा पण विषय होता हा ते भया पण म्हणजे देऊ नका तसं काय होईल आपलं हा
पैसे काय सोडलं नाही काय न्यायचं म्हणून पाणी त्याच्या येतो हो येतं. आणि ज्यावेळी आम्ही पाठीमागे आणायला सोडला हा की असा उड्या मारत होता जे आपल्या घराला जायचं आहे म्हणून. हा 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 मग ते काय ते पैसे आपणच कमवायचे आणि आपण घालवायचे इथे. आता विकायला बंद विकायलाच कॅन्सल. तो आता असा बसून काही राहिला आण रे. पण ते काय होणार आहे कसं राहतात तर कसं राहतात तर ए, ये या कसं राहतात घेऊन आता वेगळं चला आवडणार नाही त्याच्या पुढे येत नाही तो. कासरा सोडून सोडलं तरी त्याच्या पुढे येत नाही. त्याला मागणं घ्या. ठेप्यानंच बोलतो. हा, पोरांच्या हिसाबानं बेटा बोलतो. बेटा नाही तुम्ही आहे का नाही तो बैल पाडवाय नाही पाहिजे होता. हो बडवायलाच नाही पाहिजे होता. काय तुम्हाला झालं ऐक माहिती नाही का? आम्ही ते- काय वळू क्षेत्रात नसल्यामुळं हा तुम्हाला त्याचा अंदाज आला अंदाज ना. पण आणि फुकटचं काम व्हायला लागलं म्हणजे मैत्री खातर हा, हा, हा. आपण सोडायला लागलो. नाही मैत्रीतनं किती संख्या कमी आहे तशी आणि गायची आमच्या भागात संख्या कमी. कमी जरी असली की नाही ह्यानं तुमचं लय घर चालवलं असतं. लय क्वालिटी आहे. वस्तू बाबानिक माणसाजवळ होतं हा, हा. वासरू. पळायसाठी होता का? पळाय बाहेर जातो ते. आम्ही पण बघितला प्रयत्न करू हा तो सरळ पळत नाही. ना बाहेरच जाणार हा? फक्त चालवायला का नाही हा वासरू चालवायला. आता ही वासरू स्वगेला वगैरे व्यवस्थित धावतही नाही हा दुपलं काय नाही एका जागेनं कुठे म्हणजे आमच्याकडे 2.5 वर्ष झालाय. हा. 2.5 वर्षात त्याला 12 बैल घातली त्यांनी. त्याला त्याला बैल लागत नाही 12 बैलात एकच बैल लागला होता त्याला. असं ना रानाच्या अवता कसलं बी काम असू द्या आवताला भारी हा अवताल लय टाईट. एकदा आमची इच्छा आहे ती आपला बैल आणि हे बैल एका जागी आणायची हा ती कोणी का आणली ही तिने बारक्यापणी वाढी असताना आणल्या हा बरीच वर्ष झालं ग यांच्यापाशी आहे. हा तरी जी बघा 6-7 येत झाली असतील. हा ह्या गाईची पहिली 2 खोंड परतच्या 2 पाड्या हा आणि तिच्या पाड्यांच्या 2 पाड्या अशा 6-7 गाया होत्या. हा पण ती त्यांचं भाव जरा कामानिमित्त आता कोल्हापूरला असते ती म्हणून तिने बाकीच्या कमी केले. मग आता गाई गाभण पिल्लू काय ही गाई गाभण असणार आहे आता. आहे ना. होय ही घड्याळाच्या काट्यागत गायचं काम आहे. दमवत हा. नाही काय नाही काय नाही. ती जरा शिंग तिचं गेलंय एक शिंग गेलं होतं ही हा अर्ध परत आता आलंय ते का झालं तसं सांगा बरं. दिष्टनं हा दिष्टनं मी तुम्हाला सांगतो की मी तुमचं नॉलेज वाढवतो. हा. ह्या गाईचं जे शिंग आता ही असं झालंय की नाही हा म्हणजे समजा ह्याला 2 कारण आहे ते. हा ह्याला शिंग कवळे असताना हा एकतर त्या शिंगांना पट्टी मारली हा. नाहीतर एकतर ती शिंग बांधलेत. सरळ करायसाठी. हा ही 2 कारण आहेत. जास्त करून त्या गाईला शिंगाला पट्टी मारलेली आहे पट्टी आणि ती पट्टी कावळ्या शिंगाला जर मारली तर ती शिंग आदू होते. म्हणून पट्टी बिट्टी काय मारा नाही पाहिजे. कावळ्या शिंगाला कधी मारायची नाही. कावळ्या काय गायासनी मारायचीच नाही. नाजूक असते चिंगा. गायांची शिंग नाजूक असतात. त्यांना नुसतं पॉलिश पेपरनं जरी घासलं हा. तरी शिंग एकदम व्यवस्थित होते. त्यांना पट्टी मारायची नाही. शिंग गायची बाद होते. तिची दक्षता घेतली जाईल. हा गाय चांगली आहे फक्त गायची सोडबांध नाही. नाही काय एका जाग्यावर गाय आहे. होय आहे ना. होय होय गाय लय भारी आहे. चला तिने खोंड चांगली दिली या गाईनं. दिली ना. होय गाय क्वालिटी. पप्पू शेट आता कोण इकडं आता रेट्र्यात आलोय म्हणल्यावर रेट्र्याचं रन मशीन आजच्या ड्रायव्हरकडे अच्युत डायव्हर हा त्यांची दावण बघूया. आजच्या ड्रायव्हर रेट्रे धरण हा काय असं घेऊया काय आधी. हा पोरगा गेलाय मैदानला हा गाडी आणतोय. बापू बसले वाट बघित गाडी लागते का नाही का वाशी. मैबेच्या गाडीवर आहे म्हणते ती आज. किती गाड्या येते अच्युतकडे आज. अच्युत माहितीच फक्त आणला एकच एकच गट झालाय ना. गट काढला गट काढलाय. गट काढला मग मी काय म्हणतो तुम्ही पण मोठं ड्रायव्हर होता ना. नाही मी नाही ड्रायव्हर तालमीला उभे राहत होतो फक्त ह्याला मग फेऱ्याला शेऱ्याला पण ड्रायव्हरला प्रोत्साहन दिलं हिनीच गाडी आणा. असं ना. शेमी चालू झालं. शेमी चालू झालं. लवकर मैदान चाललंय. आता किती आहे ते बैल तुमच्याकडे. ही आता 2 आहे ती हा गोटखिंडीमध्ये काय बांधायला गोटखिंडीत. गोटखिंडीमध्ये संभाजीला तिकडे हा हा हे कुणीकडचा आहे हो ह्यो. तो कापूसकडे गेला पाकड्यापाकडे घेतलेला आहे. कापूसकडे करून हा कापूसकडे शिखर सोंडी पलीकडचा बारीक असताना सांगून आणला पलीकडचा. हा मग अच्युतकडे आता 2 बैल आहे ते. हा 2 आहे. ह्यो एक आणि त्यो एक.
बैल चांगला पळतो, वासरा शिकवायला एक नंबर आहे. हो ना पिस्तूल. पिस्तूल तो गट काढलाय की कुठेतरी हा गट काढले काढलेत ना त्यांना गट काढते ती शिमेत जरा बाहेरनं गाडी येते काय तर होतंय. हा गोष्टाला होतं ही गैस रामकृष्ण हरी. महाराज गाय कोणी पिढ्यान पिढ्याची का घरची गाय आहे का किती येताची हो पहिल्या खोड इकलं पहिलं हा 50,000 झालं. आता एक वासरू आहे इथे हा कालवड आहे. कालवड आहे ना ती कुठल्या बैलाची आहे तुमचे ते आतली कालवड ते इंजेक्शनाचे आहे ना हा गायवर गेलं हो मग हा गाय वर्गे आपली पण धाराला ह्याला दमवीत नाही, शांतपणा धार देते, काही एवढं कवा लात मारित नाही, काही नाही. वासरू सोडलं आकडलं तरी धार देते व्यवस्थित. मग कोण काढतं धार धार मीच काढतो तुम्हाला देते देते. मग लय म्हणजे जीव आहे तुमच्यावर तिचा हा तुमच्यावर जीव आहे तिचा जीव म्हणजे आम्ही पांडुरंगागत तिला भेटलो या, आहे ना इसरत नाही कधी. काय मध्ये वय जरा आमचं वय कामाचं नॅट आल्यावर जरा वैरणीच इकडं तिकडं जरा दुर्लक्ष झालंय दुर्लक्ष झालं. बायका माणसं म्हणजे कशीच घालायची ती वर टाकली बसलं आपलं बायकातनी. हा. मग आपण बापू माणूस असलं म्हणजे वैरण पोटभर घालता येते. मग तिला कमी कावा करीत नाही. रतीब नाही ना तिला हाय की आहे ना सकाळ एक टाइम आहे हा सकाळचा रतीपासून हा ते वासरू पेत त्यामुळे ते खराब आहे थोडं होय. वासरून आपण धार काढतोय लिटरभर दूध देते आता. आहे ना होय तुम्ही पेता का नाही 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 का घरात आपले खाते ते कोण खातंय कोण काय करतंय. पोरं खातात हा कोण औषधाला नेतंय. हा लहान मुलाच नेता दूध पाजायला लागते का हा मग ते अर्ध माप कोण मापभर असं नेतंय हा त्या पोरासनी पाजायसाठी. आता पिकं काय आहे ते आता पेरले ते पिकं हा गहू पेरलाय शाळू पेरलाय हा हरभर 2 ठिकाणी केले ते म्हणजे 2-3 पोते हरभर होते ते वर्षाला. मग बिजवान कोण बघतं माझं मी बघतो आता. मग काय कोण करायचं आता? चिखलात जमतंय जमतंय की जमतंय हा? रात दिवस मोटरी चालवले ते नन मोटरी अशा म्या रात दिवस चालवले ते. आहे ना होय आता सुट्टीवाला ती म्हटलं माझं मी पाणी पाजतो हा तुम्ही काय आता आपलं ढोरं गुरु बघा आपले. हा मग त्याचा तो मग इंधन आणून ठेवले ती शेजारी पाजतोय पाणी. हा मी आपला आलो वज घेऊन खाली ना आता म्हटलं वैरण तोडायची हा हात बांधायची धार काढायची जायचं घरला. मग आता काय गोळी चालू आहे काय कुठली काय कुणाला तुम्हाला नाही काय नाही ना नाही नाही. मग तुम्हाला मगाशीच म्हणलं असतं मी आजारी आहे ना आमका आहे तबका. एखाद्याला कुठतरी येळा लागला हा तर धनुर्वातावरलं इंजेक्शन ह्याला घेतो हा. गोळवाडीला हा एवढंच इंजेक्शन घ्यायचं धनुर्वातावरलं. नाही तर पुन्हा तिने काय 2 नाही तर 3 गोळ्या देते ते की नाही हा तेवढ्या गोळ्या खायच्या. पुन्हा त्याच्या गोळी नाही फुळी नाही काय नाही. मग बघा काय मग ही आहे का नाही तुमच्याकडं लहानपणापासून देशी गाय आहे मग तुमच्याकडं होय आहे का नाही लहानपणापासून नाही. हो आणि त्याच्यामुळं तुम्हाला कुठली त्रास नाही. त्रास नाही हा अजिबात त्रास नाही कुठल्या ती गाईचा- माझा पोटात कवा दुखत नाही हा. परसाकडचं बिघडत नाही हा. संडाचं नाही तर डॉक्टरपाशी गेल्यावर डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला साखर नाही BP नाही काय नाही. काय अगदी तुमचं शरीर नाजूक आहे आणि शरीराला तुमचे हाल लय आहे तुमच्या. हा त्याच्यामुळे म्हणला तुमची काय तक्रार येत नाही. ही गायचा आशीर्वाद आहे तुम्हाला हा गायचाच गाय मी आहे तर देणार नाही. नाही हा? माझ्या माघारी पोरग्याने म्हटलं द्यायचा नाही तर तिकडे ठेव जा काय बी कर जा तिकडे. हा पण माझा जीव आहे तोवर ही द्यायची नाही. आता ती वासरू देणार मी. हा कुणाला तर थान तुटी झालं देऊन टाकणार. ती मस आहे गाभ हा शिम तवर गाभ जात हा. या तवर ती येत म्हणजे असं सारखं 2 सुरूच आहे आपलं. हा. पप्पू शेठ जनावर जीव लावून सांभाळायचं असतं बघा ही असे म्हणजे काय आलं का आज ते जोगावल्याशिवाय घरी जात नाहीत हा जोगावल्या शेवट नाही जायचं का कडूच पडतोय मला हितनं जायला. आहे की नाही हो असा जीव लावायला लागतो जनावरांचा आणि रात दिवस या रस्त्याला आहे ने हा. सकाळ उजाडलं म्हटलं पाटाचा हित आहे हा. काय अंगावर नुसतं शर्ट तेवढा घालायचा आणि हित वर यायचं.
काय शर्टनी इजार घालायची याच कापड बदलायची ती शेणात होया पहिलं जनावर हा पुन्हा कुलूप काढायचं बाहेर बांधायची हा. लागवडी वाईट ठेवायचीच नाही लागवड खायचं तर तवर आतलं लुटून काढायचं लुटून झालं ती पुन्हा मग वैरण पोट बरोबर खाऊन द्यायची पुन्हा आत घ्यायची धार काढायची आणि पुन्हा मग बाहेर बांधायची तिला म्हशी बशी ह्या पुन्हा 10-11 वाजताना याचं धुवून काढायची एक बार पुन्हा मग सगळी धुवायची आणि पुन्हा मग वैरणीची वेळभर भरती करायची पुन्हा आणि पुन्हा वर जायचं तिकडे काहीतरी कामधंदा करायचा पुन्हा याचं खाली जाणारासाठी पण जनावराची वड पाहिजे. हा वड पाहिजे. तो बैल येतो माझ्या अंगावर. अंगाव काय रस्ता वंडून येईल का? पुष्करतोय हो. तो बैल माझ्या अंगावर येतो मग सांगतोय काय व्हायरस नाव आहे ते. व्हायरस हा ठसन देतोय तुम्हाला. सक्क भाव आहे ती. बंद एका करायची आईची गाडी एका आईचं पोरग आहे ती दोन्ही. ठीक. हा शिव मोठा आहे हा शिव धाकटा आहे. हा त्यांची आई बी आहे गोट्याव जाणार आहे आपण तिथं. मग ही दोन्ही एक घरच्या दावणीचे हो घरची बैल आहे ती एका गाईची पोर आहे ती. आहे ते काय? हो मग मी काय म्हणतो तो फुसकारला का तुम्हाला? मी सुट्टी मेकर आहे ना त्याचा का? त्याचा. हा आणि तो बैल लय आगाव आहे सुट्टीला. हा. लय उसाळ्या घालतो हा. गडी तुडवून जातो त्याला कोण पण सोडत नाही. हा. म्हणजे ते ऐकतच नाही. या की जाऊ. पण मी आहे ना हा त्याला मैदानात कचक मारलेला आहे ते हा थांबायसाठी. हा म्हणजे साम दाम दंड भेद वापरून हा त्याला मैदानात उभा केलेला आहे हा म्हणून तो मला तसं देतो. या की मला जाऊ. करणार नाही. तू जवळ आहे की आम्हा कासरात घाला अशी नाग आहे ह्यो. दुसऱ्याला करत नाही तसं. नाही हा? नाही तुम्हाला- तुम्हाला नाही करणार. तुम्हालाच करणार. आता ती पोरग हितनं सायकल घेऊन गेले हा काय केलं त्याला नाही त्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे हा तेव्हा मला म्हणतो एकदा घाव रे फक्त तू एकदा फक्त घाव म्हणतो. मागा अवताला हाणायला बिनायला काय करत नाही. नाही. ही बैल आपल्या बैला संघ चालते अवतार आहे दोघं ना? आपल्या देवाचं. ही आपलं मामा. बरं मामा इकडे या. मला आता सांगा ते घरचं सामान आहे का कसं काय? काय रे? हे सामान घर दुकानदारांचं सामान आहे होय आणि ते कुठं न्यायचं? ही आता त्यांच्या पाहुणे घरला न्यायचं आहे. पाहुण्यांच्या घरी. होय ही मामा आहे ना हा तमाशगाराला बतावणी शिकविली एवढं मामा टाईट आहे. तुम्हाला शब्दात तमाशगाराला बतावणी शिकवल हा असं माणूस आहे. होय, मग मला ही सामान कोणाचं आहे ते सांगा. ही यांचं आहे. ही खाद्याची पोती आहे ती. हा जनावर आहे ती जास्त हा खाद्याची पोती निघाली ती जनावरांची त्यांचं त्यांचं. हा हा एका दावे होय गय हो मारत नाही. नाही ना मग ठीक आहे. नेवर्गी लाईनची आहे ना गय भारे. अशोक दादा बलवडी हा त्यांच्याकडं आणली. तिकडं येडामावरून आलो. जोडीदार निघाले तुमचे जोडीदार आहेत हा? खास जोडीदार त्यांची बालमित्र आहेत ती. बालमित्र आहेत काय? हो बोलाय ऐकणार नाहीत तुम्हाला. आपल्या तिघाच निकून ती सांगा दिसली एका रात्री एका मिनिटात आहे ना? हे कोणी का आणलंय? हॅलो त्या गाईच आहे. अरे मग चांगलं आहे की हो. आणि ही गाय त्यांची जुन्या खाणीतली गाय आहे म्हणजे घरची. ही पिढ्यानं चालवलेली ही एक आणि ती जाग्यावर एक आहे. अशा दोन आहेत त्या. आणि ह्या गायला ती पाडी आता माग आहे का हा ती. आणि आता गाडीला आपण शिंगमोडका बैल बघितला का हा नाग हा तिची पैदास आहे ही पाडी. ह्या बैला तो बैल भरला होता म्हणजे दोन माग पाडे आहे ती. त्या बैलाची ती जो बैल फुसकारत होता त्या बैलाची पाडी आहे. ती लक्ष्मी. हा ह्या गायची आणि त्या बैलाची पैदास हा म्हणजे ह्या गायची आणि त्या बैलाची ब्लड लाईन काही एक नाही वेगवेगळे. आणि हे काय रील स्टार रील स्टार आज्या वाघवाडीचा. वाल का काय तुम्हाला नाही आवडेल काय कोण आहे का? गय भारे आहे तुमची. आणि घ्यायचा घरात आज सुटले आहे पाडी हिंदवायची सवय लावायसाठी. हा ते आहे का ते आहे ना? त्याच्यापेक्षा जोरात. जोरात आहे ना ती. आलो माग तिथं थांब जाऊ नको. या म्हशी कोणाच्या? त्या वेगळ्या आमच्या त्या काकांच्या इथे, आमच्या मागायची. हा त्या म्हशी दिसणार हे गाई पुढे आलेली हा असतात. इथं सरदार आहे. किरकोळ तेवढं आहे आपलं.
किरकोळ आहे हा? हो MIDCचा मनसुबा होता इथं हा राजकारणी लोकांचा, पण तो नाही होऊन दिलेला. नाही होऊन दिला हे तुमच्या लोकांनी. स्थानिक तुमचे लोक हुशार आहेत. हो तुम्हाला कळालं की आपलं भलं कशात आहे. कशात आहे 100%. हे कमी लोकांना कळतं की आपलं भलं कशात आहे. कशात त्यातली तुमची लोक आहेत मग. नाही आणूनच पाडलं. ही आज्याची रील स्टार आज्याची मसर मसरं. ही, आणि ही त्याचं वडील, हा आणि मगाशी गाडीत होतं त्यांचं ही बारकं भाऊ. हा जॉईंट फॅमिली आहे त्यांची. शिवबैल आहे ना, हा त्या पाडीचा बाप आहे. ती लय गरम होती ती. हा ते- तिची पाडी होती ना, हा तुम्ही म्हणला टॉप, हा तिचा बाप ह्योच आहे. ह्योच. आणि त्या काळ्या बैलाजवळ एक दुसरं वासरू दाखवलं का मी, हा त्याचा पण बाप ह्योच बैल आहे. मग ते काळ वासरू. काळं काळं वासरू. हा ती धोत्रवालं आजोबा होतं तिथं नव्हतं का काळं वासरू ती. हा हा ती. हा 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 ह्यो ह्यो म्हणजे- ह्यो बी गरम आहे हो. ना बैल मार्का नाही हो अजिबात. मारका नाही रक्तानं रक्तानं गरम आहे. गरम आहे, आता हा. बघा आपण आलोय तर हे तुंबतोय तुंबला आहे, तुंबला आणि आहे. ह्यो बघा मस्त खात बसलाय, त्याला काही फरक नाही पडला. काय नाही होय. आणि ह्यो डराकतोय. ह्याला आवडलं नाही आपण आलेलो. काल हा. हे जी पायदास खट्टच निघणार. मग त्या दोन ह्याच्याच पैदाशी आहे मग ती जी कालवण आहे ना टॉप आहे, म्हणजे आईकडनं बेन बापाकडनं. बापाकडनं. जे मी ह्यो तुम्हाला बैल- म्हटलं का नाही ती पाडी गावातनं बाहेर जाऊन देऊ नका. हा 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 ती ही जी पाडी. 100% ही जी पाडी. हा आणि मग ती पाडी आहे का आता ती नाही. गाय आहे ना, हा डबल ह्याच्याकडंच गाभ आहे. आहे ना. ती मग गाय. तो मालक हुशार आहे. हो मालक हुशार आहे, त्यानं ओळखलं. आपणच खेळ केलेला आहे ह्यो सगळा. असं काय मग तुम्ही हुशार आहे. मग आता ऑलराऊंडर बैल आहे ह्यो. हो ना. म्हणजे वासरं शिकवायला, पळायला, हा शेती कामाला पण, हा. आणि पैदाशीला पण. आता एक बघा एक चुकतंय. ह्याला जनताची गोळी द्या हा. आणि आपला रतीब दिला नाही ही पोट सगळं आज जाईल. नाही आपला रतीब चालू आहे. जनताची गोळी द्या. जनताची गोळी ही लयच खराब होती बैल. हा अवताला चालू होती ना, हा पाकच खराब होती. हा तुम्हाला मी फोनवर नाही का म्हणलं, हा अवताच्या बैलासने मित्रांना रतीब चालू केलाय, बैल बघितलं, मी त्याला सांगितलं की हा. चार. हा त्यानं त्या दिवशीच पोतं आणलं. हा हा ही बैल अशी आहेत की सकाळी 7ला झोपली की संध्याकाळी 7ला सोडायची. दिवसभर चालू आवत. कंटिन्यू. हा त्यातनं बैल ह्यो डराकतो एवढा. हा ह्यो मग आणि महिन्याभरान तुम्हाला बैल ह्यो वेगळ्या ह्याच्यात बघायला मिळेल. अजून आपल्या तयार खाद्य दिसेल, चालू हा? आहे. हो त्यो तसा तयार झालाय फास्ट. ह्यो फास्ट झाला आणि ह्याच्या अंगावर कट दिसायला लागला. कट्स दिसायला लागलं. हो जाम झाला बैल ह्यो हे लगेच. हे लक्षण दिसायला लागले. हा यानं लगेच मॅच करून घेतलंय खाद्य. ह्यो शांत आहे हो. नाही ह्यो तसा लय तामशी नाही नव्हे हा तसा शांत आहे. मग ह्याच्या अंगी लागलं लगेच. अंगाला लागलं लगेच. हो. आणि ह्याच्या अंगी लगेच ना, कारण ह्याचा चिडचिडापणा आहे. हा जरा कोतळ्यात बैल जंत असणार आहे 100%. जनताच्या गोळी पाहिजे. आता आहे ना ही ह्या पाडीला हा त्यो बैल दाखवून आदत आहे अजून हा पैदास करायचे. कुठला बैल. त्यो बैल. हा मग तो एकदम ओके. हा ही पण पाडीला इदरी आहे. हा हे एक नाही ही घरची गाय हा आणि घरचा बैल हा ह्याची पैदास अवश्य करा. करायचीच आहे. त्यासाठी बैल त्यो ही केलेला नाही, बडवला बडवला नाही. म्हणजे त्याचं वय आता हा बडवायच्या ह्याच्यात आलाय. तरी पण नाही बडवला का तर ठेव. घरची त्या पैदास करायची. गाईला 2 येताला त्यो बैल दाखवायचा, हा त्याच्या पैदाशी पाडायच्या आणि मगच आणि बडवा. मग बडवायचा. खोंड हो पाडी हो काहीतरी करायचं, कारण ही बी गरम रक्ताचा आहे. हा बैल बी गरम रक्ताच्याच खाण्यातला आहे. आणि मी काय म्हणतो ही नांगरे आहे ना ऊसातली. हो हो ऊसातली मग नाही. भाड्यानं बैल जातात काय हो कंटिन्यू वाढेलाच असते ती बैल. ऊस फोडायला. ऊस फोडायला, पेरायला, कुळवायला मग ह्या सगळी नांगरेला कामं. बैल चालतात. चालते ही दोन्ही बैल. बैल कष्टाचे आहे ते. मग ही खाद्य चालू केल्यापासून रिझल्ट आहे. ह्या फोटो असतील त्याच्याकडे जुनं, हा खराब होती ती, हा पण त्यानं बी लगेच शब्दाला मान देऊन त्या दिवशीच पोतं आणते चालू केले. आहे ना. एवढा फरक पडलाय बैला. जाऊया आता. जाऊया चला ह्यो सारण. आता 1 महिना झाला आणलाय. 40 गाव ही वाघवाडी वाघवाडी. आणि ह्यो आणि हे सरदार पुसेगाव 2024चा 1 नंबरचा मानकरी.